अकोल्यातील आमदार अमोल मिटकरींच्या गाडी तोडफोड आणि राडा प्रकरणातला तिसरा आरोपी आता ताब्यात आलाय। दीपक बोडखे याला अकोटमधून पोलिसांनी ताब्यात घेतलंय। बोडखे पोलिसांच्या ताब्यात असलेला हा तिसरा आरोपी आहे। यामध्ये अकोला स्थानिक गुन्हे शाखेने मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे आणि सौरभ भगत यांना अटक केली होती। सध्या दोघे प्रकृतीच्या कारणावरून अकोला जिल्हा रुग्णालयात भरती आहेत। अपडेट जाणून घेऊयात, उमेश अलोणे आपल्या सोबत आहे। उमेश, तिसरा आरोपी अटकेत आलाय। दीपक, काल या प्रकरणी अकोल्याच्या सिव्हिल लाईन पोलिसांनी 13 मनसैनिकांवर गुन्हे दाखल केले होते। त्यातील पंकज साबळे आणि सौरभ भगत यांना काल रात्री मूर्तिजापूर येथून स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली होती। या प्रकरणातला तिसरा आरोपी जो आहे आता दीपक बोडखे याला अकोला जिल्ह्यातल्या अकोटमधून ताब्यात घेण्यात आला आणि एकंदरीत आता 13 आरोपीपैकी 3 जण ताब्यात आहेत आणि एकाचा मृत्यू झाला आणि इतर आता 9 जण जे आहेत, ज्यात प्रमुख सूत्रधार समजले जाणारे कर्णबाळा नुनबळे सुद्धा सध्या फरार आहेत। अमोल मिटकरींनी आजपर्यंतचा अल्टिमेटम पोलिसांना दिला होता की संपूर्ण जे आरोपी आहेत त्या सर्वांना अटक पोलिसांनी करावी आणि काल त्यासाठीच त्यांनी हे आंदोलन सुद्धा केलं होतं। मात्र पोलिसांनी आजपर्यंत सर्व आरोपींना अटक करू अशी ग्वाही जी आहे ती अमोल मिटकरींनी दिली होती। आता 3 आरोपी सध्या जे आहेत ते पोलिसांच्या ताब्यात आहे किंवा अटकेत आहे असं म्हणता येईल आपल्याला। दीपक, उमेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।